नमस्कार मित्र, आपल्या या एमसीजम एम्प्लॉय अपडेट युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज तर आपल्यासाठी आज घेऊन आलोय आपल्याला जी जनगणना 2027 पूर्ण करायची आहे. त्यासाठी आपल्यापैकी बहुतेक जण प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणजेच एन्युमरेटर आणि सुपरवायझर आहेत. तर या ठिकाणी प्रगणक आणि जे काही पर्यवेक्षक यांना कोणती कामे करायची त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर प्रगणकांनी यांना या ठिकाणी आपल्याला मोबाईल ऍप तसंच चार्ज अधिकारी यांच्याकडून सर्वप्रथम नकाशा प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रत्येक क्षेत्रात एच-एल-बी सीमा तपासणे, तसेच रस्ते, गल्ल्या, भूचिन्ह म्हणजे लँडमार्क जे आहेत ते ओळखायचे आणि पद्धतशीर या ठिकाणी उत्तर, पश्चिम, आग्नेय इमारतीची ओळख आणि इमारत जी गणना, घर क्रमांक द्यायचे, ते भौतिक मांडणी दर्शक नकाशा तयार करायचा. या ठिकाणी प्रगणकांसाठी पहिलं जे महत्वाचं काम आहे ते मोबाईल ॲप जे आहे ते आपल्याला चार्ज अधिकारी यांच्याकडून इन्स्टॉलेशन वगैरे आहे ते. त्यानंतर नकाशा घ्यायचा आपला जो आपल्याला अलॉट झालेला एरिया आहे त्याचा. त्यानंतर त्या ठिकाणी रस्ते, गल्ल्या, भूचिन्ह कोणते असतील त्यांची पद्धतशीरपणे या ठिकाणी मांडणी करायची किंवा नकाशा या ठिकाणी आपल्याला बनवायचा. त्यानंतर दुसरे एचएल ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन करायचं आपल्याला. लॉग इन केल्यानंतर तो नकाशा जो आपल्याला प्रशिक्षणात त्याबद्दल माहिती दिलीच जाणार आहे. मांडणी दर्शक नकाशानुसार इमारतीची गणना आणि घराची अंदाजित या ठिकाणी संख्या नोंदवायची आहे. घराघरात भेट देऊन मोबाईल ॲपमध्ये माहिती या ठिकाणी आपणास नोंदवायची आहे. यावेळीची जी जनगणना आहे ती आपली डिजिटल पद्धतीने होणार आहे. आणि माहिती ॲपमध्ये नोंदवल्यानंतर नियमितपणे जो डाटा आहे, तो डाटा या ठिकाणी सिंक करायचा आहे. आता एच-एल-बी मधील सर्व जे इमारती व गणना घर आहेत ते पूर्ण झाले. पूर्ण आपल्याला करायचे आहेत प्रगणकांना. त्यानंतर त्याची वगळणी किंवा दुहेरी नोंद यांची अंतिम तपासणी करणे, एच-एल-बी पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करणे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे ॲपवरती काम करणार त्यामध्ये या ठिकाणी इमारती किंवा घनगणना पूर्ण करायची. त्यामध्ये जे दुहेरी नोंद आहे किंवा वगळणी, एखादं घर सुटलं अशा प्रकारचं कोणत्या नाही करायचं. व्यवस्थित आपल्याला काम करायचं आहे. त्यानंतर कुटुंबाने स्वगणना म्हणजेच एसई सेल्फ इन्युमरेटर केली असल्यास तो जो काही आयडी त्यांना प्राप्त होणार आहे, तो आयडी या ठिकाणी ॲपमध्ये ज्यावेळेस आपण घरगणना करण्यासाठी जाणार आहोत त्यावेळेस तो आयडी त्यांच्याकडून जो भेटणार तो आयडी या ठिकाणी आपल्याला पडताळायचा आहे आणि आवश्यक असल्यास तो संपादन करायचा आणि स्वीकारायचा आणि त्यातली जी माहिती आहे ती माहितीची पुष्टी करायची. अशा प्रकारे प्रगणकाने या ठिकाणी सर्वप्रथम ढोबळमानाने ही सुरुवातीची कामं महत्वाची आहेत. त्यानंतर येतो पर्यवेक्षक. आता पर्यवेक्षकांमध्ये सर्व एच-एल-बी सीमा प्रत्यक्षात जाऊन पडताळणे. म्हणजे काय करायचं, जे आपल्याला एन्युमरेट अलॉट झालेले आहेत, ते अलॉट झाले त्यांच्याकडून जो त्यांना सीमा प्रत्यक्ष जो दिलेला आहे, जो एरिया दिलाय तो एरिया या ठिकाणी पाहायचा आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भाग वगळला जाणार नाही किंवा कुणाची दुहेरी नोंद होणार नाही याची खात्री करायची. आणि एच-एल-बी सीमेत काही बदल असल्यास त्या संदर्भातली जी काही माहिती असेल ती माहिती आपल्याला अधिकारी जे असतील यांना कळवायची. त्यानंतर पर्यवेक्षक लॉग इन क्रेडेन्शियल वापरून या ठिकाणी लॉग इन करायचे. ते आपल्याला सर्वांना जवळपास प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर प्रगणकाने किती काम केले, त्यांची प्रगती किती आहे किंवा किती जे काही आपण टार्गेट दिलेलं त्यांना टार्गेट कितीपर्यंत केलेलं आहे त्यांनी त्या संदर्भात माहिती पाहणं. त्यानंतर प्रत्येक एच-एल-बी मधील सर्व इमारती तसंच गणना घरांचं कव्हरेज तपासणे. म्हणजे सर्व घरांची या ठिकाणी गणना झाली आहे की नाही किंवा कितीपर्यंत काम झालं, काही त्रुटी असतील, असंगती असेल ते ओळखून प्रगणकांना त्या कळवायच्या आहेत आणि प्रगणक डाटा सिंक करत आहेत की नाहीत याची खात्री करून त्यांच्याशी जी काय आहे ती संपर्क साधायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला जे काही पर्यवेक्षक आणि प्रगणक आहेत यांच्यासाठी जे महत्त्वाची कामं सुरुवातीला आहेत, ती सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. जर अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.